राजे छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आपल्या व्यासपीठावरील गुरुवर्य स्वामीजी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या भालकी नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिव. आपल्या या सीमावर्ती भागात इकडचे नारडा करू नका, याकाने सुद्धा आवाज करत नाही, नीट गाडीत जाऊन बसायचं. या भालकी नगरीतील आणि परिसरातील जमलेल्या या मराठ्यानं एक नवीन देशाला आज आदर्श केला आहे. आपली सुरुवात देशातला मराठा एक करण्यासाठी सुरुवात झाली आणि कर्नाटकापासून सुरुवात केली. महाराष्ट्रातला मराठा एक आला, कर्नाटक मधला मराठा एक येणार नाही असं म्हणले, विखुरला गेलाय. पण कर्नाटक मधल्या मराठ्यांनी सुद्धा स्वतःच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी आज एकजूट दाखवली. त्याबद्दल तुमचं मनापासून सगळ्या मराठा समाजाचा धन्यवाद. एकदा या राज्याला आणि देशाला कळू द्या मराठे किती ताकदीने ते विराट रूपानं जमले. सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च सुरू करा. सगळ्यांनी आपण आपल्या मोबाईलच्या शेवटच्या मराठ्यांनी सुद्धा एकाचाही मोबाईल खिशात ठेवू नका. सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च सुरू करा. हे विराट रूप जरा देशाला कळू द्या. मराठा काय चीज आहे. मीडियाच्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे, हे विराट रूप कर्नाटक मधले मीडियाच्या माध्यमाच्या माध्यमातून या देशाला कळू द्या. सगळ्यांनी 1 मिनिटासाठी मोबाईल टॉर्च सुरू करा. शेवटच्या मराठ्यांनी सुद्धा. धन्यवाद. महाराष्ट्रातला मराठा समाज एक आलाय. जे 4-5 पिढ्या झालं नाही ते महाराष्ट्रात घडले. हे कोणाला शक्य वाटत नव्हतं. महाराष्ट्रातला मराठा समाज एक होईल हे कधीच कोणाला वाटत नव्हतं. पण माझ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्यांनी दाखवून दिलं आम्ही सुद्धा एकत्र येऊ शकतो आणि आरक्षण मिळू शकतो. तुम्ही नाही दिलं तर छाताडावर बसून घेऊ शकतो. या कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा 40 ते 50 लाख मराठा. तुमच्या लेकरालाही तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर एकत्र यावं लागेल. महाराष्ट्रात तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे, काळजी करू नका. आम्ही तुम्हाला कधी उघडं पडू देणार नाही. तुमच्यावर होणारा अन्याय तो आमचा अन्याय आम्ही समजू. आणि एकदा जर मी शब्द दिला तर मी मागे फिरत नाही. मी माझ्या जीवाची पर्वा केली नाही मराठा समाजासाठी. कर्नाटकच्या मराठ्यांसाठी सुद्धा आम्ही मागे सरणार नाहीत. हा शब्द आहे तुम्हाला. या देशातला सगळा मराठा आपल्याला एक संघ करायचा. या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा सुटले पाहिजेत. यासाठी सुद्धा पुढच्या काळात संघर्ष उभा राहणार आहे. तुम्हाला एक विनंती तेवढी पूर्ण करा. तुम्हाला मराठी समजते ना? कारण मला काय आणखी दुसरी भाषा येत नाही. आणि एकदा ती यायला लागली तर यांचा कार्यक्रम संपला म्हणून समजा. तुम्हाला एक विनंती आहे, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात जसा आम्ही मराठ्यांचा महाराष्ट्रात कार्यक्रम घेतला होता, कर्नाटक राज्यातल्या सगळ्या 5 तुमचे किती 50 लाख मराठ्यांचा सगळ्यांनी मिळून पक्ष विसरून जा.
आणि जातीसाठी एकत्र एक सगळ्यात मोठा कर्नाटकचा 50 लाख मराठ्यांचा कार्यक्रम आयोजित करा. महाराष्ट्रातले लाखो लोक सुद्धा येऊन त्यात सहभागी होती. देशातले सगळे लोक कर्नाटक राज्यात आपण बोलू. तुम्ही पुकार द्या, तुमचे 50 लाख लोक एकत्र येण्यासाठी. न्याय तुमच्या दारात असेल, तुमच्यावर कधीच अन्याय होणार नाही. फक्त एकत्र या. देशातला सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील ही खात्रीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता कर्नाटक नंतर मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, बिहार सगळीकडच्या मराठी कार्यक्रम लावून एकत्र येणार आहे. आता मराठा नाही शांत बसत आणि एकदा जर मराठा उसळला, मराठ्यांना रोखण्याची हिंमत या देशात कोणातच नाही. तुम्ही मोगा बोलले, तुमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहे. तुमच्या बलिदानाची आवश्यकता नाही, फक्त एकत्र राहा. मी त्यांना पुरून उरायला खंबीर आहे. महाराष्ट्रातले सगळे पक्ष सध्या माझ्या विरोधात आहेत, सत्ताधाऱ्यासह विरोधी सुद्धा. सगळ्यांचा कार्यक्रम लावलाय मी. मराठी काय करू शकते हे महाराष्ट्रातल्या सरकारला एकदा विचारा. मराठी काय चीज आहेत आणि मराठी पाठीमागे लागल्यावर काय होतं हे महाराष्ट्रातल्या सरकारला एकदा विचारा. त्यांनी गुपचूप निर्णय घेतला. आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांना महाराष्ट्रातलं आरक्षण मिळाले. एकदा आचारसंहिता संपली, 6 करोड मराठ्यांना आरक्षण दिल्याला दाखवून तुम्हाला तरच कर्नाटकला तोंड दाखवणार नाही. कारण मी जर मागा लागलो तर मागा सरकत नाही. ते एक मंत्री माझ्या मागा लावते, मग मी बी एकाचा गेमच करतो. ते एकदाच सगळे आले होते सर शांत तर त्यांनी आमची बाउंड्री सुद्धा